तुमच्या समोर जो संतोष खाडे उभा आहे हा कोणा मोठ्याचा पोरगा नाही, पैशावाल्याचा पोरगा नाही, वशिलावाल्याचा पोरगा नाही, तर हा एका सर्वसामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे। आणि तो जर एमपीसीच्या माध्यमातून डीवायएसपी पदापर्यंत येऊ शकतो तर इथं बसलेला प्रत्येक मुलगा हा आपापलं स्वप्न पूर्ण करू शकतो। तर माझी खरी प्रेरणा कुठली असेल तर माझ्या बापाच्या टाचा आणि माझ्या आईचा खांदा बघितल्यानंतर मला एकही दिवस वाटलं नाही की तू टाइमपास केला पाहिजे, की आई कारखान्यावरती गेल्यानंतर सकाळी पहाटे 3 वाजता सुरू होते आणि रात्री 12ला जर काम बंद करते तर माझ्यासारख्या पोराला एसी मध्ये बसून अभ्यास करायला काय अडचण आहे। तुला तुझ्या आईबापाचा कोयता बंद करायचा आहे, पहिलं जर काय करायचं असेल तर आईबापाचं जनावरासारखं जगणं बंद करायचंय। म्हणून सर मी या क्षेत्रामध्ये आलो, तुमच्या आईबापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करा। तुमच्याशी बोलतोय संतोष खाडे, डीवायएसपी या पदावर संतोषची निवड झालेली आहे, मूळचा बीडचा आहे। सर्वांना नमस्कार। आज चाणक्य परिवारामार्फत आयोजित अभिनंदन सोहळा कार्यक्रमामध्ये उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान श्री अविनाश धर्माधिकारी सर आणि माझ्यापेक्षा वयाने, सन्मानाने, मानाने आणि कर्तृत्वाने खूप थोर असणारे व्यक्तिमत्व आज व्यासपीठावर उपस्थित आहेत, जे की माझं जेवढं वय तेवढी त्यांची सर्व्हिस झालेली आहे असे माजी महासंचालक श्री प्रवीण दीक्षित सर, डहाळे सर आणि माझ्याकडे बघितल्यानंतर आणि निंबाळकर सडांकर बघितल्यानंतर कोणी पण म्हणेल की तू डीवायएसपी असू शकतो का, असे शरीरयष्टी असणारे आणि माझ्यासाठी पुढे की शरीर कोणासारखं असावं एखाद्या IPS ऑफिसर सारखं ते म्हणजे आमचे निंबाळकर सर आणि सर्व अधिकारी, सर्व आमचे गुरुजन असणारे आणि माझ्यासोबत आत्ताच आपापल्या कष्टातून, आपल्या मेहनतीनं, आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथपर्यंत येऊन अधिकारी झालेले आणि ते असे माझे मित्र आणि त्यांचे आईवडील आणि पुढे बसलेलं उद्याचं भारताचं आणि महाराष्ट्राचं भविष्य। मी तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण आपण खूप वेळापासून इथे बसलेले आहात, परंतु सर्वप्रथम खरं तर मी इथं बोलणं म्हणजे या व्यक्तिमत्वांपुढे बोलणं म्हणजे सूर्याला पंथी दाखवलेल्यासारखं आहे, पण तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतोय। मी इथं बोलत असताना सर्वप्रथम या माझ्या यशाचं श्रेय, आज जी माझी डीवायएसपी म्हणून निवड झालेली आहे या यशाचं सर्व श्रेय ज्या माझ्या आईबापांनी 30-35 वर्ष ऊस तोडून हाडाचं कूट करून रक्ताचं पाणी करून मला शिकवलं आणि इथपर्यंत आणलं त्या माझ्या आईबापाच्या चरणी अर्पण करतो। आज ते इथं उपस्थित नाहीत, परंतु त्यांच्याशिवाय मी शून्य आहे। ज्यांनी मला उसाच्या फडापासून ते लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आणलं ते माझे आईवडील माझ्यासाठी देव आहेत, त्यांचंच सर्व श्रेय आहे या व्यासपीठावरून मी सांगतो। आणि सगळ्यांना एक विश्वास देतो, मी संतोष खाडे, मी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या ठिकाणावरून येतोय आणि येत असताना आपल्या मनामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांच्या डोक्यामध्ये एक संभ्रम असतो की जे कोणी क्लास 1 अधिकारी होतात, क्लास 2 अधिकारी होतात, मोठमोठ्याल्या लाल दिव्याच्या गाडीत येतात, मोठमोठ्याल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात, ते कोणीतरी मोठ्याचा मुलगा असतात, कोणीतरी वशिला करून आलेला असतो किंवा खूप अभ्यास करावा लागतो किंवा 18 तास अभ्यास करावा लागतो आणि मग आपल्यासारखा गरीबाचा सामान्य कुटुंबातला मुलगा होऊ शकत नाही असा संभ्रम आमच्या ग्रामीण भागातल्या सर डोक्यामध्ये असतो। परंतु मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, इथं बसलेली मला जाणीव आहे मी तुमच्यातला आहे, तुमच्यासारखा आहे, तुमच्यामधून आलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे इथं बसलेला 90% मुलगा, इथं बसलेला 90% जो क्राऊड आहे तो शेतकरी कुटुंबातला, सामान्य कुटुंबातला आहे। त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो की जर तुमच्या डोक्यामध्ये जर असा काही जर संभ्रम असेल तर तो संभ्रम काढून टाका, कारण तुमच्या समोर जो संतोष खाडे उभा आहे हा कोणा मोठ्याचा पोरगा नाही, पैशावाल्याचा पोरगा नाही, वशिलावाल्याचा पोरगा नाही, तर हा एका सर्वसामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे। आणि तो जर एमपीसीच्या माध्यमातून डीवायएसपी पदापर्यंत येऊ शकतो तर इथं बसलेला प्रत्येक मुलगा हा आपापलं स्वप्न पूर्ण करू शकतो। फक्त करण्यासाठी काय करावं लागतं, माझे जर तुम्हाला प्रवास थोडक्यात सांगायचा झाला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडेगोटे, 30 घरांची असलेल्या वस्तीपासून माझं शिक्षण सुरू झालं। भगवान महाराज माध्यमिक विद्यालय सावरगाव घाट म्हणजे माझ्या मूळच्या गावी माझं माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण झालं आणि त्यानंतर बलभीम महाविद्यालय बीड येथून मी माझं BA इतिहास पदवी घेतली। पण BA म्हणजे माझं 12वी झाल्यानंतर मला काय करायचं हा प्रश्न ज्यावेळी माझ्या समोर होता त्यावेळेस माझ्या समोर माझे ध्येय आणि माझं स्वप्न सगळं बाजूला ठेवून एकच प्रश्न उभा होता की संतोष तुला जे काय करायचंय, तुझे जे काय स्वप्न असतील ते नंतर, पण आता तुझे आई वडील जनावरासारखं जगणं जगतायत, कारखान्यावरती जाऊन बेलापूरला जाऊन ऊस तोडताय, तर तुला जे स्वप्न पूर्ण करायचे ते परत कर, पण सगळ्यात जर पहिलं काही करायचं असेल तर तुला तुझ्या आईबापाचा कोयता बंद करायचा आहे। पहिलं जर काही करायचं असेल तर आईबापाचं जनावरासारखं जगणं बंद करायचंय। म्हणून सर मी या क्षेत्रामध्ये आलो, कारण की
जर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं म्हटलं तर पैशाचे किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतात. आणि मला हे क्षेत्र असं वाटलं, मी माझ्या आयुष्यामध्ये MPSCला आणि UPSCला देव मानतो, ते माझं मंदिर मानतो. कारण मला एक जाणवलं की इथं आपल्याला कुठले पैसे भरायची गरज नाही, इथं आपल्याला कुठला वशिला लावायची गरज नाही. तर आपण स्वतःच्या मेहनतीवर जर अभ्यास केला, प्रामाणिकपणे अभ्यास केला, योग्य मार्गावर अभ्यास केला, जर आपण कुठल्या प्रवाहामध्ये चुकीच्या मार्गाने जर वाहत गेलो नाही तर आपण या प्रयत्नात आपण इथपर्यंत येऊ शकतो. म्हणून मी 12वी नंतर MPSCकडे आलो. आणि आल्यानंतर 3 वर्ष ज्यावेळी मी पुण्याला इथे आल्यानंतर सर मी बघितलं, पहिलं 2-3 महिने मीही जरा वाहत चाललो होतो की मोबाईलचा वापर जास्त, त्यानंतर मित्रांसोबत चहा प्यायला जाणं, त्यानंतर गप्पा मारणं, मैत्रिणींकडे पाहणं, अभ्यासिकेमध्ये बसल्यानंतर अभ्यासापेक्षा इतर गोष्टी जास्त करणं. कारण मी पण एक मुलगाच आहे आणि तरुण वयामध्ये या गोष्टी सगळ्याकडून होत असतात. अशा गोष्टी ज्यावेळेस माझ्याकडून घडायला लागल्या, मला खूप जण एक प्रश्न विचारतात की तुम्ही म्हणता सातत्य अभ्यास करा, तुम्ही म्हणता की कंटिन्यू अभ्यास करत राहा, परंतु अभ्यासामध्ये सातत्य कसं ठेवायचं? मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी जरी ऊसतोड कामगाराचा मुलगा असला, मी एकटा प्रतिकूल परिस्थितीतून आलेलो नाहीये. इथं बसलेला प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रतिकूल परिस्थितीमधून आलेला आहे. कुणी रिक्षा चालकाचा मुलगा आहे, कुणी शेतकऱ्याचा मुलगा आहे, कुणी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, कुणी कष्टकऱ्याचा मुलगा आहे, वंचिताचा मुलगा आहे, कुणी बहुजनाचा मुलगा आहे, कुणी लोकांच्या बांधावर जाणाऱ्या आईवडिलाचा मुलगा आहे. या सगळ्यातूनही आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आज कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत असाल त्याचं भांडवल करू नका. अभ्यास करत असताना खरी प्रेरणा कुठली आणि खोटी प्रेरणा कुठली? खोटी प्रेरणा कुठली? तर मोटिवेशन स्पीकरचं भाषण ऐकून तुम्ही जर इथं आलेला असाल, तुम्ही जर लाल दिव्याची गाडी बघून जर इथं आलेला असाल, तुम्ही जर वर्दीतला अधिकारी बघून इथं आलेला असाल आणि किंवा जर एखाद्या मैत्रिणीला सांगून आलेला असाल की तू नकार दिलाय आणि तुला मी आता पोस्ट मिळवून दाखवतो, तर ही खोटी प्रेरणा आहे. तुम्ही कधी सक्सेस होणार नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण या स्पर्धा परीक्षेतलं वास्तव आपल्याला माहिती व्हायचं आहे. तुम्हाला जर खरोखर पास व्हायचं असेल, तुम्हाला जर खरं इथं येऊन जर काहीतरी मिळवायचं असेल, तर खरी प्रेरणा कुठली? कारण सर, खरी प्रेरणा माझ्या आयुष्यातली जर सांगायची झाली, ज्यावेळेस माझे आई वडील कारखान्यावरती जायचे आणि मी ज्यावेळेस त्यांना भेटायला जायचो, इथं माझा अभ्यास नाही व्हायला लागला की मी कारखान्यावरती जाऊन यायचो. तिथं गेल्यानंतर मी पाहायचो की पहाटे 3 वाजता उठायचंय, बैलगाडीमध्ये दोघा नवरा बायकोला बसायचंय, वाटाने जायचंय, येताना जाताना ॲक्सिडेंट होत आहे, फडामध्ये पोहोचल्यानंतर 5 वाजता कामाला सुरुवात करायची, धो ऊस तोडायचा आहे. दिवसभर ऊस तोडल्यानंतर थंडी असो, पाऊस असो, ऊन असो, काही बघायचं नाही. आणि माझे वडील एका पायाने अपंग, त्यामुळे जर त्यांनी जर खांद्यावरती जर ऊसाची मोळी घेतली तर चालत असताना ती आडव्या सरीमध्ये धपकन पडायची आणि वरतून मोळी पडायची. त्यामुळे वडिलांनी गाडीवर उभं राहायचं आणि आईचं वजन 40 किलो, त्या आईने अख्खा ऊस खांद्यावरती वाहून त्या बापाच्या हातामध्ये द्यायचा. माझ्या आईचा आजही जर पाहितला तर हा खांदा सडलेला आहे आणि मनका पूर्ण बाद झालेला आहे. आणि तिथं जर पाहितलं तर शौचालयाची सोय नाही, आपलं कोप करून राहायचं. पावसाळ्यामध्ये पाणी आत शिरतंय, उन्हाने गरमतंय, थंडीमध्ये गारठतंय. तिथं महिलांना, आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण विज्ञान वाचतो की महिलांना MCच्या काळामध्ये थकवा जाणवत असतो आणि त्यामध्ये आरामाची गरज असते. पण मी माझ्या आईला पाहत आलोय की आई कारखान्यावरती गेल्यानंतर सकाळी पहाटे 3 वाजता सुरू होते आणि रात्री 12ला जर काम बंद करते, तर माझ्यासारख्या पोराला AC मध्ये बसून अभ्यास करायला काय अडचण आहे? त्यामुळे जर माझी खरी प्रेरणा कुठली असेल तर माझ्या बापाच्या टाचा आणि माझ्या आईचा खांदा बघितल्यानंतर मला एकही दिवस वाटलं नाही की तू टाइमपास केला पाहिजे, तू कुठल्या छपरी पोरांसोबत चहा प्यायला गेला पाहिजे, तू कुठल्या मुलीच्या प्रेमात पडला पाहिजे. कारण मित्रांनो, एक गोष्ट सांगू का, तुम्हाला जर प्रेमातच पडायचं असेल, सध्या स्पर्धा परीक्षाच्या युगामध्ये प्रेमाचा बाजार उठलाय आणि प्रेमाचं एक फॅड आलंय. मुला मुलगीला सांगतो की मी तुझ्यासाठी तारेचंद्र तोडून आणेन, मुलगी मुलाला सांगते मी तुझ्यासाठी घरच्याला सोडून येईन. हे वास्तव आहे. मी थोडा टाइम घेतोय पण बोलणं आवश्यक आहे. मित्रांनो, या प्रेमाभिमात पडू नका. तुम्हाला जर खरं काही प्रेम करायचं असेल तर ते तुम्ही MPSCवर प्रेम करा. कारण MPSCला सर माझा अनुभव आहे, तिला सवत जमत नाही. सवत माहिती सगळ्यांना, MPSCला सवत जमत नाही. त्यामुळं ज्या काळामध्ये तुम्ही अभ्यास करताय त्या काळामध्ये MPSCला सवत आणू नका, नाही तर भांडणं झाल्याशिवाय राहणार नाही, MPSC वरचं ठरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मला याच्यातून काय सांगायचंय तर तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष जो काय पर्टिक्युलर टाइम देताय त्या टाइममध्ये स्वतःला झोकून द्या आणि फापट गोष्टीसाठी, खोट्या मोटिवेशनसाठी अभ्यास करू नका. तुमच्या आईबापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या दिवशी तुमचा निकाल येतो ना, ज्या दिवशी तुमच्या बापाच्या पाया मंत्री खासदार आमदार पडतात, ज्या दिवशी तुमच्या बापाला सलाम क्लास 1 क्लास 2 अधिकारी करतात, ज्या दिवशी
माझ्या आईला पुण्यासारख्या ठिकाणी पुरस्कार भेटतो, माझ्या बापाला खांद्यावर उचलून घेतलं जातं, माझ्या बापाला ज्या दिवशी डीजेने वाजत गाजत हार फुले उधळत गुलाल उधळत आणलं जातं, त्याच्या इतका मोठा आनंद तुमच्या आयुष्यात दुसरा कुठलाच असू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर करायचंय तर कुणासाठी करायचं आणि का करायचं हे पहिलं ठरवा. आणि जर तुम्ही योग्य मार्गावर केलं तर 100% याच्यामध्ये निकाल भेटतो. फक्त तुम्हाला योग्य मार्गावर करावं लागतं आणि जे MPSCला अपेक्षित आहे ते द्यावं लागतं. थोडंसं परीक्षेविषयी सांगायचं झालं, आपली परीक्षा MCQ टाईप आहे. MCQ प्रश्नांचा अभ्यास जास्तीत जास्त करा. त्यानंतर नेमकं आपल्या परीक्षेमध्ये ज्या चुका होतात, कुणी गोल चुकीचे करतो, कुणी त्या दोन तासामध्ये सिली मिस्टेक करतो, कोणी तिथे घाबरून जातो, प्रेशर घेतो. इंटरव्ह्यूच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर आपण प्रेशर घेऊन जास्त चुका करतो. ज्या